हॅलो. बरं मित्रा, तुझं लग्न झालं मान्य आहे, पण तुझी पत्नी कुठे आहे? तुला काय सांगू बाबा, काय झालं? हॅलो 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 हॅलो. जरासं झालं गड्या. कसं झालं? नवीन नवीन काय होत नाही का बे? नवीन नवीन होतच असते. इकडे तिकडे तिकडे इकडे तू तिकडे काऊन गेले? मी जात राहिलो. तुला काय उडीला जेवण झालं? मी जात राहिलो. तुला तिकडे भोपळा आहे. बरं, थोडा जीव तुझं भांडण झालं. मग हे काय गड्या? हा हा. काय जास्त बोलती दिसते काय? भेटलं नाही हो मा, अशी तर भेटत नाही कोणाला. मग तुझा आठ पडला म्हणजे. अरे बरेचसे झालं गड्या. हा असा आठ पडला, हा. असा आठ पडला. 6 महिने गेली तर आलीच नाही. भात टाकतो रात काढतो, भात टाकतो रात काढतो. त्याच्या इतक्यात राखीला गंज पडला. अजून फेकलाच नाही मित्रा तो. बरे गॅसचं कार्डही दिलं, आधार कार्डही घेऊन गेले. सरळ ढिगारी मी वावरायने हिंडून राहिलो. मग काही लोकांनी लिहावं असतं मित्र. कोणा कोणाला नेलं? भाल नेलं प्रीतम बोले. मा भाऊ म्हणे बा मा भात सगळं जायची ठीक नाही चल जेवण बोले. बरोबर. हॅलो 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 हॅलो. कंटमुक्ती अध्यक्ष नेला, सरपंच नेला, पोलीस पाटील नेले, गावकरी नेले, पण जमलं नाही ना रे बाबा. जमला नाही. अरे एकदा तर सायकल घेऊन गेलो. सायकल घेऊन घ्यायले. हा उपसरपंच साहेब नाही भाऊ मोठे भात खातो म्हणून 50 रुपये दिले. आता पन्ना भात धरते का हळदी नाही त्याच्या खाती दिलेले 50 रुपये. एक आले बोलावली होती तुला. हा हा. सायकल काढली. आता मा सत्र घर 3 मजली नाले सर लाईटच लाईट. बर. सर कसं का लय बदल झाला. आणि हिची बहिणी लवकर रत्नागिरी पाहिजे. हा. मी गेलो बघा सायकल नेली आणि मला लॉल भरावाला भेटला रस्त्यात. हॅलो 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 हॅलो. लॉल भरावा भेटला रस्त्यात. म्हणजे तेरको सायकल देणे गेले काय म्हणजे मला मेरे सासऱ्याच्या घरी चाललो. त्याला असं वाटलं भंगारच आहे. हे भंगारच आहे. यानं कुठून तरी वावरातून आणली आणि आपण त्याला भेटलो म्हणून पैसे द्यायला आलोच नव्हती. दारूच्या सोयीसाठी भेटलं तेरे खूप म्हणजे ऐसा आहे क्या म्हणजे पैसा म्हणजे माझ्या सासऱ्याच्या घरचे जाऊन काय फायदा का. मग पोचला समजा तरी. अरे गेलो. हा. काही दिवशी सायकल लावली. हा. होटेल अशी होटे दो. हा. बापा 3 मजली झाले बाबा. बरोबर आहे. सरे काचच का पाहिलं गड्या. हे दोघ्या बहिणी पेपर वाचून जायचे मुला. तिची बहीण ये होती रत्नागिरीवाली. म्हणे बाई वा म्हणे काय हो म्हणे पॉच मी काही 5-5 वर्ष येत नाही म्हणे. पाहुणा अजून नका डोळ्यात चरचर आहे हो. डोळ्याची कडे बारकी आहे हो आणि हाताबाईच्या फिरून पोय आहे म्हणे. छातीचे पत्र पोय आहे. पाहुणा म्हणे बाई जसा तसंच आहे म्हणे. नाही हो हे काय इकडे इतके दूर म्हणे नाही बाई तू जाऊन ये बाई खालून. आता मी सायकल कधी उभी केली हे तर पायऱ्याने खाली आली आणि मला पाहिजे नावासाठी मोठवाला चालली गेली. आणि बहिणीला काय म्हणते नाही वा म्हणे बाई म्हणे का सुशीला कोण आहे म्हणे तो केसाईला फुगेवाला आहे तुम्ही किल्ला. म्हणजे तुम्ही ओळखलाच नाही. कारण मित्र मागे मी तुला शाळेला पाहुणे पाहिले होते. शाळेला पाहुणे तेव्हा एकदा गेलता तू. मग मी गेलो. हा भेटलो हो मामा. आता मीच काय नाही तू काय कमी असतो. अरे एकटा पोरगा अरे एकटा पोरगा 5 एकर वावर 2 टुबेल माझ्या खाली घेतली होतं मकानात दुकानात खातो बदलत दिवशी वा रे पट्ट्या. मी काय समजतो कसं आहे सिलिंग काय काय ते काय अतिक्रम आहे भर काय जाय 5 एकर. काय म्हटलं मामाला? दोन्ही टुबेल बंद होते. मामाला काय म्हटलं? म्हटलं मामा हे बा म्हणे हो पाहुणे भेटलं हो मामा रे मामा माझा मामा मी तरी लोक उठून जायले होते. जाता बरोबर मग तिथं चालणार काय
दिसतो तसा मित्र खास दुसऱ्या लोक मलाच काय ना भिडली अरे पाय सारखा जा म्हणले का बिगर सेटचा याचा वाच मग मित्रा त्या गाड्या झटक झटक चालू होत्या म्हणून आता हिच्या भावाला मिळायचे पाहुणे पाहिले हा. आता भाव सतरा हॅलो रे ओ म्हणजे पाहुणे बा या नाही इकडे या नाही इकडे आता मला असं वाटलं की आपण तिनं मला तशीच पाहुणे पाठवतातच बा सतरा काय म्हणे बाबू पाणी गेली दे काही दे आता हे गाड्या सटक झटक चालू होते मी गेलो कुंडात गदीवर बसलो ओशा गाड्या झाले रे मी म्हटलं बाबा 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 आता मी घाल पोचत टाकी उचलली की पाहिलं मी दिले टाकी उचलली की पाहिलं बुद्धीला अशा झाल्या पण माय पाय मी माय पाय हल्ले गेला एवढं मोठं कावड शाट टेम्पो होतो मी म्हटलं बापा रे हे तर काय हा म्हणे पाणी बाजूला काय कराय काय म्हणे काढतो काय झालं काय सांगू काय झालं मित्र अरे पाय पांडा न शिवदाना अरे पाय पांडा न शिवदाना वर गेलो मी सासरवाडीला नीच्या भावानं नीच्या बापानं सोडलोय बदी जगात इटा बाबाला जोडले बाजी मग घरी गेलो बरं गेला घरी माही काय म्हणे काय म्हणे बाबू रातच्या पोटातून काय गाल वगैरे आणले रे काय मुख्या जळ्या झाल्या रे पण काय पाहुणचार खाल्ला रे म्हटलं मा लाडू भलकशत होते पण ते काहीतरी चमचीकडे होते कावा सहा टेम्पो होतो त्याच्यात काही जादू होती मग मला बोलताही नाही माझे डोळे सुटले म्हणून काय सुटले म्हटलं मग आपली शुक्रवारची बाजारातले हेर नसेल तर मला जरा पाण्यातच लावं मग म्हणजे बाबा असं कसं काय झालं म्हटलं मा हे सायकल महागावर पडली मित्रा आता तुम्ही 2-3 वेळा समजा ट्राय केली जमलंच नाही जमलंच नाही पण आता तो म्हणणं काय आहे पण एका वेळा हा मा सासरवाडी जा तुम्ही आम्ही जाऊ तुम्ही 2 मित्रांना मागे अरे मित्रा तुला काही दिमाग आहे की नाही आमच्या लग्नात तू होता तुझ्या लग्नाची आम्हाला पत्रिका नाही तुला लग्न कधी झालं माहित नाही तुझ्या सासऱ्याला नाव माहित असेल काय अरे त्याच्यासाठी तुलाच आमच्या सोबत यावं लागेल मग येतो ना मी मग चाल ना तुम्ही बाजूला उभं राहील हा तुला सांगून देते असं नाव आहे. हा, चालते ना तसे चालते सांगू काय सांग बरं अरे सज्जनराव सरळ मार्गे आहेत का हो घरी तुमच्या जवळ यायचे भुजंगराव बिनलाचे सज्जन नाव आहे का तो सासरा सज्जनराव आहे तो सज्जन हा. अरे बाबा फुगला ना रे बिगर खायचं बरं मित्रा आता या गावात आलो ते सासरवाडीत हे अडी जागा तुझ्या सासऱ्याचं मकान हे तिघाला 50 असा तू गावात अरे हो सज्जन नाव सरळ मार्गे कोण आहे हो अरे हे तुमच्या जवळ येते बा भुजेराव बिंगलाचे अरे त्या गावाच्या बाहेर परत यायच्या गंज असतील तर पेटून दे त्याच्या माझ्या घरी आणू नका अरे मित्रा काय इज्जत आहे रे तू भेटून द्या दुसरा नवरा करून देईन मग पोरीले का पहिल्या गावात आहे का ज्यात गाठ आहे हा प्रीतम बुवा होऊन घ्या प्रीतम भाऊ तुझ्या प्रीतम भाऊला काऊन पाहू राहिली बा त्या मनात काय खुमखुमी आहे बा मा बहिणीच्या घरी पाठवत नाही का बहीण पाठवत नाही नाही हे काय बोलावली हो गोष्ट केली आपल्या घरी काय रे मामा रे मामा सांगा पाहले बा हा बिंदाजी आहे तुमचं सांगा काय म्हणणार बिर्लाजी मी एकटाच मार खातो घरात येतो मला तसं काही बांधलं नाही अरे मित्रा निर्लज्जम सदा सुखी आपलं काम सुरू आहे. मित्रा आपण तुझ्या पत्नीला न्यायला आलो हा तर तुझ्या पत्नीला आवडते ना बोलव काय बरोबर बोलव काय बरोबर अगे सुशिला सुशिला ए सुशिला गेली काशीला बैठलं नाही हा बैठलं नाही भिकारी आला वाटतं घरी पहिले नाही समजलं काय 5 चक्र हॅलो हॅलो पहिले नाही समजलं 5 चक्र तुझी एक टकुरात तर आली हाय काय म्हणलंय खाली वो चिल्ला बोल नका पटेल हॅलो हॅलो आता कमीच आहे बाबा
हा. तिला काय काय म्हटलं पहिले समजलं पाहिजे करावं कधी हा मग तुम्हाला बायको देत नव्हते कोणी हो असं कशा बाजारात बाबा मध्ये काय धरले तर सोडतच नव्हते तुम्ही माहिती खिडकीतून जायचं आहे काय म्हणे? की असं म्हणजे हुकून नका देऊ म्हणे हा, पहा बरं. भावनात बिया पाहा ना, टाका साजरा दिसते साजरा नाही हा. अजून हिरो म्हटलं हिरो असं का हा हा हिरीत मला खेळेन शूटिंगला बोलावतात काय का? नका सांगू काय माझ्या बाबाला काय म्हणत होते हा. हो पैसा देणं घेणं पटत नाही म्हणाला मामा मी तुमचा भाषा मला पदरामध्ये घ्या हो पैसा देणं घेणं पटत नाही म्हणाला अरे हो मामा फक्त द्या मला म्हणलं नको मामा फक्त पोरगी द्या मला अरे पैसा देणं घेणं पटत नाही म्हणाला पैसा देणं घेणं पटत नाही म्हणाला अरे म्हणलं नको मामा फक्त पोरगी द्या म्हणलं नको मामा फक्त पोरगी द्या मला म्हणलं नको मामा फक्त पोरगी द्या मला मामा भेटले हॅलो आता सासरे भेटले मला आता काही बघा भेटला मामा आहेत का काही म्हणे का काय म्हटलं लग्न तर दिलंच करून पोरगी तर दिलीच तुम्ही म्हटलं काय यात का 200-400 बाजार आले तुम्ही याच्या सोबत आले तुम्हाला काय समजते का हा वाया जाईल माणूस मग कशाला माझ्या घरात आणला 6 महिने झाले याचा माझा भागा पडला त्यांना विचारा एवढा सोन्यासारखा संसार सगळा मातीत घातला दारूच्या पैसा हा? अहो दादा तुम्हाला काय माहितीये का माझा पोरगा एम.ए. पास झाला मी म्हटलं कारभारी अहो हे गट येऊन द्याले मला 2-3 गट काढा त्याला पैसे द्या म्हणजे आपल्या ह्याच्या बाजाराला परीक्षेला मित्रा, मी 5-7 गट काढले मग ते साहेब मी आलो नांदेड परकडून कार्यक्रम मग आलो संग्राम कुठले उतरलो नाल्याने पैसे चालला गेलो पण सकवूनच साहेब अशा मोटरसायकल बाप्पा ते साहेब लोक काय जॅकेट पाकिट चोचीचा जोडा ना गुड्यावर मोठ फाटे आणि ते अरे शिल्पकराव तोच घर आहे काय आता मुले असा हरिक झाला पोरायचे नाही होऊन राहिले समजलं म्हटलं आपल्या घरी साहेब लोक राहिले आता होते म्हणे शिल्पकराव गट काढेलात ना मी पाण्याचा स्प्रे घेऊन त्याच्याजवळ गेलो म्हणून आम्ही बसत नाही काही नाही 7 गट काढले म्हटलं पण या जळगाव तालुक्यात गट नाही तुमच्या इकडे नाही इथे खाली तुमच्याच गावात आमच्या संग्रामपूर तालुक्यात इतके गोटा पण इकडे महिलांच्या तब्येता चांगल्या पुरुषांच्या तब्येता चांगल्या आमच्या इकडे उभ्या सटवाई सारख्याच बाया वाहिल्या ना हो आहे का हो का आता सोयाबीन झाले आता 2 छाने येता काय माहिती त्याच्यात बीपीचं लो दवाखान्यात भरून राहिला पण गट काढला की पहिला बाजार घ्या खायचं तो कशी कुठेही घेत नाही ते माहिती भारत कवटे ऊस दादा तुम्हाला काय सांगू याची कथा कपाळ पडणे मला म्हटले मी असल्याचे होते म्हणून याचा संसार केला काय आता जाऊच नको हा बहीण सर हिरा करा बोल नका नाही बहीण पाड करा काय बरं हे कोणी चक्कीचा आडा खात असते वा हे काऊन उलटी फुगली वा आणि हिने काऊन बलावला वा मग काय माझ्या बहिणी झाली माझी बहीण हिने पोरा भात देत आहे वा पांडा 10 पोते भाऊ हिने ठरवले 8 दिवसात मस्त हा बापोचे खूप हा मग माझ्या बहीण काय मुळीच आहे का नाही तर काय तर धोरायला तरी मिळून बघ लागते काय नका सांगू या इथले माझे दोस्त दिलेले मी हा, असं का तुम्ही खात जाण मला माझं जा बघा असा हा नवरा नवरा तसं राहिले तर पूर्णपणे त्या घरात राहिले पूर्ण 5 एकर आहे ना एकटा पोरगा आहे ना बराच पूर्ण घरदार केवढं मोठं झालं आहे का ना भाकर कोंडे बांधर कोण आहे हा भिंतीत ती टीव्ही एवढी मोठी आहे ना लोक फिरवते ना मोबाईलवर हाय बघ खाली व फक्त घरी जातो अहो काय सांगू मला बाई आणि या नवऱ्याच्या गुणवा अहो काय सांगू मला बाई आणि या नवऱ्याच्या गुणवा अहो भंबर राहते भिंगाटाचं करते
पैसा